विधानसभा निवडणुकीच्या रणभूमीत रामटेक विधानसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रेमी व निष्ठावंत नेते किशोर बेलसरे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. बेलसरे हे राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून नेतृत्व करत आहेत. बेलसरे यांनी प्रसार माध्यमांसमोर काँग्रेस आणि ठाकरे गटावर तिखट भाष्य केले आणि उमेदवारी अर्ज मागे घेणार की नाही हे जाहीर करणार असल्याचं सांगितलं. तसेच महाविकास आघाडीचा मित्रपक्ष काँग्रेस पक्ष हा आपल्या कार्यपातळीवर खरा नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा निर्णय घेईल. क्या रामटेक विधानसभा के अंदर महाविकास आघाड़ी का धर्म कोई भी निभा नहीं रहा है। जब कार्यकर्ताओं और महाविकास आघाड़ी का धर्म बाकी पार्टियां नहीं निभा रही तो राष्ट्रवादी ने निभाना चाहिए, ये कहीं लिखा नहीं है। फिर से हमने कार्यकर्ताओं की कल यहाँ पे मीटिंग बुलाई है और उन लोगों की अगर बीच में जो भी तय होगा वो हमारा डिसीजन होगा। अगर उन्होंने बोला कि लड़ने का है तो हम मैदान में खुद जाएंगे। आज तो फुल इसमें है कि अपने को लड़ना है चिन्ह मिलने के बाद। आज तो हमारे दिल में यही है कि लड़ना है। फिर से कार्यकर्ताओं की फाइनल हमारी मीटिंग होगी, उसके बाद में हमारा फाइनल डिसीजन हो जाएगा। महाविकास आघाडी हे कार्यपातळीवर बांधील नाही आणि यावर मी उमेदवारी मागे का घ्यावी असे बेलसरे यांनी विचारले. पक्षाच्या हितासाठी बेलसरे यांनी निवडणुकीत अपक्ष उमेदवारी भरली. बेलसरे यांच्या या निर्णयामुळे रामटेक विधानसभाच्या जागेवर महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. आता बेलसरे यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रजत पंडित, जनमत लाईव्ह, नागपूर.